मान्य आहे, काकांचा नियम म्हणजे नियम, पण आत्ता तांगड्याची गरज मला जास्त मोठी वाटते आणि आपण त्याला मदत करावी असंही मला वाटतं. जय, तुझं म्हणणं मला पटतंय. तांगडे टेन्शन मध्ये हे दिसतंय, पण दुसऱ्या बाजूला आपली अडचण सुद्धा आहे ना. जर आपल्याकडे पैसे असते तर आपण दिलेच असते, पण ह्या अशा परिस्थितीत आपण कसं करणार आहोत मॅनेज? बघू त्या प्रोजेक्टचं काय करता येतंय का, म्हणजे कसं काय होतंय ते. हां, झालं तर बरंच होईल. हो, बघूया. जय सर, तुम्ही आदिती मॅडमला काय सांगितलं नाही ना? नाही का? नाही, तशा त्या चांगल्या आहेत, समजून घेतील. पण शकुला कळलं ना तर पंचायत होईल. तसं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मी अजून 1-2 मित्रांना सांगितलंय, संध्याकाळपर्यंत होईल सोय. तांगडे, फोन वाजतोय बहुतेक. हां हो. हां, बोल रे. झालं का? खरंच गरज आहे रे. बर, ठेवतो. तांगडे, काय रे, काय झालंय? मगाशी नवरेचे बोलले म्हणून शांत झालायस का तू? अरे वेड्या, त्यांचं बोलणं काय एवढं मनाला लावून घ्यायचं? हा, तुला माहितीये ना त्यांचा स्वभाव. मग स्वभावाला औषध नाही. चला, आवरावर करायला घ्या. घरी जायचंय की नाही? चला आवरा, आवरा पटपट. चल येते, काळजी करू नको. आता नशिबानंच पाठ फिरली म्हणल्यावर नवऱ्याच काय मनावर घ्यायचं? हॅलो, हाय. मी बोलतोय. पैसे नाही झाली का सोय अजून? लय प्रयत्न केले, कुणाकडेच नाही मिळालं बघ. होय, मला काळजी आहे जमिनीची, तुमची. सगळ्यांपुढे हात पसरले बघ, पण तुझ्या लेकराला नाही जमलं ग. तुझ्यासाठी काय करणं आहे. गावातून शहरात नोकरीला निघालो तेव्हा लय कौतुक होतं तुम्हाला माझं, तुमचा लेक शहरात जातोय म्हणून. पण आहे शहर लय मोठं आहे ग, माणसांनी भरलेलं. सगळी माणसं एकमेकांना भेटतात, बोलतात, पण जोडली मात्र जात नाहीत. सगळ्या गर्दीत आपण एकटाच. तांगडे, फोन द्या. द्या. हॅलो आई, मी अदिती बोलते. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये मी काम करते.
आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो गर्दीत एकटा नाहीये. आई, पैशांची सोय झालीये. तुम्ही आता तुमची जमीनही सोडवू शकता. तुमचा मुलगा तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाठवेल. ठेवते. मॅडम, कशाला म्हातारीला आशेवर ठेवताय? मी आज होईल उद्या होईल म्हणून सांगतो, तर कसं होणार? तांगडे, तुला हवी होती तेवढी रक्कम आहे. आमच्या दोघांकडून. काय बोलावं काय कळत नाही. हात जोडून ए, हात जोडू नकोस रे बाबा. हात जोडून आम्हाला मोठं करू नकोस. गरज प्रत्येकाला असते आणि हा बाप्पा आहे ना, तो ती गरज पूर्ण करत असतो. मग मी काय, आदिती काय, इतर कोणीही काय, आम्ही फक्त निमित्त ठरतो. थँक्यू. आज रात्री माझा एक मित्र जातोय गावाकडे, त्याच्याकडे देतो लगेच. मग लवकर निघा, उशीर व्हायला नको. थँक्यू. जे मला खूप बरं वाटतंय. ह्या अशा प्रकारे आपल्याला कोणाची तरी मदत करता आली. आता फक्त एक प्रश्न उरलाय. काकांना काय सांगणार? तू आत्ताच म्हणालास ना, गरज सगळ्यांना असते. तो बाप्पा प्रत्येकाची गरज पूर्ण करत असतो. मी उद्याच ॲडव्हान्स सॅलरी मागून घेते. ती जर मिळाली ना, तर 1-2 दिवसात आपण भाडंही देऊन टाकू. ठीक आहे, पण आज काकांना माफी मागून तसं सांगावं लागेल. बघूया. सगळं आता बाप्पावर सोडूया. आज काही हे भाड्याचं विचारल्याशिवाय राहणार नाहीत. ती पोरं आली की नुसता प्रश्नांचा भडीमार करता येईल त्यांच्यावर. काही म्हणालीस काय? नाही, माझ्या कानाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो आजकाल. झोपायला जा असं पण म्हणत नाही. बरं आले की फुकट त्यांना भाड्याचं विचारावं लागेल. नाही विचारलं तर बरंच ही मला रागावणार. काही म्हणालात का? हो, तुझ्या पण कानांचा काही प्रॉब्लेम झालाय काय? हे बघा, हा हा हा, झोपायला जा असं म्हणत असशील. त्या पोरासाठी कोण जागणार इतके रात्रभर? आपल्याला काही हौस नाही जागरण्याची. त्याला विचारणार आहे, त्याला येऊ दे. जा विचारतो मी. ही मुलं का अजून येत नाहीयेत? पण आलात? या. काका कुठे? आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं होतं. झोपलेत ते. तुम्ही दमून आलायत ना, जेवा आणि झोपा. पण काकू, काका काय बोलायचंय ते उद्या बोला. का, काय झालं? काकू सॉरी. आता हे काय नवीन? काकू यावेळी भाडं द्यायला जरा उशीर झालाय आम्हाला म्हणून. म्हणजे आम्ही आजच भाडं देणार होतो, पण आता आम्हाला नाही देता येणार.
ठीक आहे ग, आज नाही तर उद्या द्याल. आणि हे सगळं बोलण्याची काय ही वेळ आहे का? रात्र झालीये, तुम्ही दमून आलायत. मी जेवण गरम करते, जेवा आणि झोपून जा. उद्या पुन्हा ऑफिस आहे ना? हा, आजचं मरण उद्यावर गेलंय, पण उद्याच्या ऑफिसपेक्षा मला जास्त टेन्शन काकांचं आहे. पण आता काकूंना सांगता आलं असतं तर बरं झालं असतं. आपल्या मनावरचा भार हलका झाला असता ना. त्यांचा काही नेम नाही. तत्व तत्व म्हणत पोरानं धारेवर धरतील आल्या आल्या. धारेवर धरायचं ते पोराने शिस्त लागावी म्हणून. मग पोरांनी पैसे दिले नाहीत म्हणजे काहीतरी अडचण असणार त्यांना. काही विचारलं तर काय सांगणार नाहीत, असंच ऐकत उभे राहतील. कधी कधी माणसांसाठी तत्वानं मरण घालावी लागली तर काय हरकत आहे? हो, पण हिला कळतं कामा नये. आपल्या पुरुषांना माघार घेतली म्हणून बायकांना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद जगातल्या कुठल्याही बायकोला होत नाही. हे काय चाललंय? काही नाही. चहा मिळाला नाही मला अजून. चहा? खूप खूप भडकलोय मी, भडकलोय. हा, चहा हवाय मला ताबडतोब. हो हो, आणते ना. हा. झाली का तयारी? अदिती, काय झालं ग? जय, काकूंनी आपल्याला खूप मोठ्या मनाने माफ केलं रे. पण आता मला असं वाटायला लागले की त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय का आपण? एक 2-4 दिवसात आपण पैसे जमा करू आणि देऊन टाकू त्यांना. अदिती, मला वाटतं मी अभिदादाशी बोलून बघू का एकदा? म्हणजे जर काही मदत झाली तर. नाही, नको. का? नुसतं विचारून बघायला काय हरकत आहे? जय, आत्ताच त्यांचा खूप खर्च झालाय. कसला खर्च? चिनूसाठी नवीन लॅपटॉप घेतलाय त्यांनी. काय? काय गरज आहे का चिनूला लॅपटॉपची? ऍक्च्युली ना, हे सगळं त्याच्यासाठी नाहीच आहे. त्या बिचाराचं नाव पुढे केलं जात आहे फक्त. जय, कसा केला असेल का एवढा खर्च? हे बघ, आता खर्च केलाय ना, जाऊ देत ना. मग आपण त्यावर चर्चा करून काय होणार आहे? नवीन लॅपटॉप मध्ये सगळं इन्स्टॉल करायला वहिनींनी तुला घरी बोलावलंय. वा, तू लॅपटॉप घेतेस? मेसेजने वाचलास? कसला मेसेज? नवरे काकांचा मेसेज आलाय. आज सर येणार आहेत, सगळ्यांनी वेळेवर ऑफिसला पोहोचा. हा, पण मग हा लॅपटॉप का घेतेस? हा, मी सरांना. कळलं. फक्त जे काही कराल ते नीट विचार करून करा. जय, मी पूर्ण विचार केलाय. तू केलायस विचार,
पण सरांनी त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढायला नको. नाही म्हणजे हा लॅपटॉप तू त्यांना परत देतेस तर त्यांना इन्सल्टिंग वाटायला नको एवढंच म्हणतोय मी. नाही, असं काहीही होणार नाही. एकदाचा हा लॅपटॉप मी सरांना परत करून टाकेन, आपलं सगळं टेन्शन जाईल. आणि हो जय, आज आपण भाड्याविषयी काकांना सगळं सांगणार आहोत. मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनाच घेऊ दे. हा, घ्या चहा. हा. आणि हे बघा, आत्ता काही बोलू नका हा. अरे भाडं मिळालं, मी कशाला उगाच काय बोलतोय. हा. तेच तर म्हणते मी, काम झाल्यावर उगाच कशाला बोलायचं ना. बोलल्यावरच काम होतं. भाडं हातात ठेवा असं खडसावून म्हटल्याबरोबर ताबडतोब आधी तिन्ही काल रात्री आल्या आल्याच दिलं होतं हे. जयने मला सकाळी सकाळीच दिलं पाकिट. काका, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. जेवलात? हा? निघालात? उशीर नको व्हायला, लवकर जायचं ना ऑफिसला. हो, पण काकू जरा महत्वाचं बोलायचं आहे आम्हाला. काका सॉरी, पण भाडं वेळेत द्यायला नाही जमणार. हो का जय? हो काकू, आम्ही भाडं द्यायला पाकिट सुद्धा तयार केलं होतं. मग त्या पाकिटाचं काय झालं? ते आम्ही देणारच होतो, पण आता आमच्याकडे पैसे नाही आहेत. ऍक्च्युली आमचंच चुकलं. उगीच तुमच्या चांगुलपणाचा आम्ही गैरफायदा घेतोय असं वाटतंय. म्हणजे एवढ्या आपलेपणाने तुम्ही सगळं करता आमच्यासाठी. आम्हाला कधीच तुम्ही परकेपणाची वागणूक दिली नाही. आणि आम्ही मात्र ऍक्च्युली आम्ही कालच तुम्हाला सांगणार होतो काकू, पण बोलताच आलं नाही. खरं तर तुम्हाला देण्यासाठी आम्ही भाडं वेगळं काढून ठेवलं होतं, पण ऑफिसमध्ये एकाला गरज लागली पैशांची आणि त्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की त्यावेळेला त्याला पैसे देणं जास्त गरजेचं होतं. सॉरी काका. काका, तुम्हाला वाटत असेल आम्ही खोटं बोलतोय, पण असं नाहीये. आम्ही खरं बोलतोय. मी काका तुम्हाला प्रॉमिस करतो, पुढच्या महिन्यात मी 2 महिन्यांचं भाडं दे. तेव्हा काही कारण नाही सांग. काका, जर तुम्हाला आमचं म्हणणं पटलं नसेल तर तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार होत आम्ही. आणि आज मी ऑफिसमध्ये जाऊन ऍडव्हान्स सुद्धा मागणार आहे. जर ते पैसे मिळाले तर मग आम्ही लगेच देऊ ना भाडं. तुमच्या सामानाची बांधाबांध करायला किती वेळ लागेल तुम्हाला? तुमच्या सामानाची बांधाबांध करायला किती वेळ लागेल तुम्हाला? अहो, एक मिनिट, मी बोलतोय त्यांच्याशी. कुणी माझ्या बोलायचं नाही. तुम्ही दोघं आजभर इथं राहिलात, सगळं हौसेनं केलं. मी बडबडत असलो तरी माझ्या बायकोनं सगळं तुमचं अगदी मनापासून केलं. मुलासारखं नाही वागवलं तर मुलंच मानलं. पण तुम्ही काही एका महिन्याचं भाडं वेळेवर देऊ शकला नाही आणि त्याची कारण सांगता. नाही, तत्व वगैरे ठीक आहे, पण माणुसकी म्हणून जर तुम्ही कोणाला मदत केली असेल तर माणूस म्हणून मला त्याचा आदर आहे.
म्हणे तुम्ही खोटं वाटत असेल तर तुम्ही काय म्हणाल ते करायला तयार आहे हा? नाही आणि हे तुम्हाला खरंच वाटत असेल तर ही माणुसकी तुम्ही जरा अशी जपून ठेवा. पण एक लक्षात ठेवा, चोरायची म्हटली तरी ती चोरता येत नाही अशी एकमेव गोष्ट आहे ती. काय तर बघत काय बसलाय? मला कोणत्याही गोष्टीत उशीर झालेला चालत नाही. हो जय अदिती, अरे तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. नाही तो होतोच आहे, पण एक लक्षात ठेवा, पुढच्या महिन्यात पैसे वेळेवर द्यावे लागतील. हो काका. आणि तू काय बघत बसलीस? तो डबा कोण देणार त्यांना? हो भरून तयार आहे, आणतेच. जा जा जा. वा ए तुम्ही असं बघू नका माझ्याकडं. काय मला जरा ऑकवर्ड वाटतं. हा घ्या. हा घ्या डबे. हा. अरे हो, ते ऍडव्हान्स पगार वगैरे मागायची गरज नाही काय? या येतो. या.